राजापूर शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर स्वयंभू जागृत देवस्थान, त्याचे नाव आहे श्री धूतपापेश्वर. पाप धुणारा ईश्वर म्हणून त्याला श्री धूतपापेश्वर म्हणतात. मित्रांनो, मालवणी मुलगी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. धूतपापेश्वर मंदिरात जाण्याआधी आम्ही वाटेवर जे श्री गणेशाचे मंदिर लागते तेथे आम्ही जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर वाटेवर श्री नवलाई देवीचे मंदिर लागते, त्या मंदिरात जाऊन आम्ही श्री नवलाई देवीचे दर्शन घेतले. आम्ही गेलो तेव्हा श्री धूतपापेश्वर मंदिराचे रिनोव्हेशनचे काम चालू होते. मंदिराच्या उजव्या बाजूला हे खूप निसर्गरम्य असे दृश्य तुम्ही पाहू शकता. इथे हा सुंदर असा धबधबा वाहत आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर तिथे कासव, हनुमान, नंदी बैलाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. हे शिव मंदिर 900 वर्षापेक्षा अधिक काळाचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला देवाची पालखी आणि मुखवटे पाहावयास मिळतील. श्री धूतपापेश्वराचे आम्ही मनपूर्वक दर्शन घेतले. पाप धुणारा ईश्वर म्हणून त्याला धूतपापेश्वर म्हणतात. मंदिरात जे पुजारी आहेत त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही श्री धूतपापेश्वराची कृपया माहिती सांगावी आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी श्री धूतपापेश्वराची माहिती आम्हास सांगितली. नमस्कार, माझं नाव सौरभ लिंगायत. ह्या देवळाची एक माहिती असं सांगायचं असं की ह्या देवळाचं हे आहे लिंग, शिवलिंग, ते पूर्ण गोल नाही आहे, असं तिरकं गेलेलं आहे बघा. तर याची गोष्ट अशी की इथे मोठं जंगल होतं आणि जंगलात रोज गुराखी गाई घेऊन यायचा आणि घरी गाय गेल्यावर मालक काय विचारायचा की दूध द्यायची नाही गाय. तर मालक म्हणायचा की नेमकं दूध होतं काय. तर राखण्याला म्हणायचं की तू दूध चोरतोयस. तर राखण्याला त्याचा राग आला की मी तर दूध चोरत नाही, दूध चोरतो कोण. म्हणून तो रोज संध्याकाळी पाळत ठेवायचा घरी गुरं जाताना की नक्की दूध चोरतो कोण. तर एक मोठी झाड होती इथे, त्या झाडीत जंगलात गाय यायची आणि त्या लिंगावर दूध सोडायची. मग त्याला तो राग आला राखण्याला की ह्याच्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ येतो, म्हणून त्यानं त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्यावेळेस तो कुऱ्हाडीचा घाव असा तिरका उडाला. तो मलकापूरला आंबाघाट आहे तिथे जाऊन पडलेला आहे आणि तिथे पण देवाचं नाव कपिलेश्वर आणि गावाचं नाव धोपेश्वर अशी ही आख्यायिका आहे. त्यानंतर गाईला पश्चाताप झाला आणि गुरा केला, पण त्या दोघांनी दोहात उडी टाकली आणि मागे आता ह्या देवाच्या मागे ह्या राखण देवाचं म्हणून देऊळ बांधलेलं आहे आणि ते बाजूला गाईची प्रतिकृती आहे. अशी ही आख्यायिका आहे. श्री धूतपापेश्वर मंदिराच्या मागे कामेश्वराचे मंदिर आहे. ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळी कामेश्वराच्या मंदिराचा गाभारा पाण्याने भरला जातो. गाय, म्हैस यासारखे जनावर दूध देत नसेल व आजारी पडत असेल तर त्या देवाच्या अंगाराने हमखास गुण येतो असे म्हणतात.
मंदिराच्या उजव्या बाजूला जो धबधबा आहे त्या धबधब्याखाली शेकडो वर्षापूर्वीचे स्थापित शिवलिंग आहे. धबधब्याचा पाण्याचा झोत नेमका त्या शिवलिंगावर पडेल अशा तऱ्हेने त्या काळ्या कातळात ते अत्यंत कल्पकतेने कोरण्यात आले आहे. श्री दूधपापेश्वराचे दर्शन घेतल्यावर आम्ही बाजूच्या पुलावरून श्री दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो. दत्त मंदिराकडून जो ओढ्याकडे रस्ता जातो तिथून आम्ही धबधब्याला गेलो. तिथे खूप सुंदर असा धबधबा वाहत होता. आम्ही तिथे खूप मजा केली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.